नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरालगत असलेल्या चितोड येथील स्मशानभूमीच्या जागेवरून वीरशैव लिंगायत गवळी समाज आक्रमक झाला आहे. गट क्रमांक 45 मधील स्मशानभूमीची जागा आधीच विविध समाजांना वाटप झालेली असताना अतिक्रमणधारकांना त्याच ठिकाणी जागा दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गवळी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. चितोड गावाला स्मशानभूमी आमची गवळी समाजाची आहे. तिथं आयुक्तांनी असं कळलं, आम्हाला तर काही माहिती नव्हतं. आम्हाला कळलं की त्यांनी तिथं अतिक्रमचं बोललं आलं JCB आला. तर आम्ही JCBला आठवायला गेलो तर JCBवाला म्हणतं की आयुक्तांनी JCB पाठवला आहे. आयुक्तांनी JCB पाठवला तर आम्ही मग JCBला थांबवण्याची कोशिश केली तर JCBने थांबवलं नाही. तर आमचे तिथं मूर्ती वगैरे ते JCBने प्रेत बाहेर निघून गेलं आहे. आमच्या भावना दुखावल्या आहे. तर मग आम्ही धर्मयुद्ध आमदारकडे चालल्या गेलो की बा तुमला बी निवेदन द्यायचं. तर धर्मयुद्धाचं आमदारचं म्हणणं झालं 3 महिन्याकरता मामला ते टाकायचं आहे. आणि म्हणलं मग आमचा उतारा, आमच्याकडे कागद आहे, आमच्याकडे उतारा आहे, असं आहे 7-12 उतारा आहे काय. तर तुमचं 3 महिन्याचं काय करायचं आम्हाला? आता अख्खं गाव बोलडं आमचे प्रेत कुठं जाळायचे? आमची वस्ती वाढली आहे तिथं काय, वस्ती वाढली हे वाढलं. आणि तुमचं धर्मयुद्ध म्हणायचं नाही. आमची जागेवर तुम्ही अतिक्रम नगरपालिकेला करायला लावायचं का? आणि तुमचं तर तुम्ही तर आमदार आहे, तुम्ही तर हे काय सांगायचं आम्हाला? आमदार असताना बी काय आमदारकडे आमची मंडळी पंचमंडळी गेली, आमचा अपमान सारखं केलं त्यांनी. आमचा अपमान केला अक्षरशः. 3 महिन्याकरता सांगतोय, आमच्याशी पूर्ण बात करता नाही, काय करता नाही. आणि आम्ही तर एक दिवस बी थांबू देणार नाही. आम्ही जान जाईन पण आम्ही सोडणार नाही त्यांना. किती बी केलं तरी आम्ही ते करणार म्हणजे करणार. आम्ही तिथं होऊ देणार नाही. आमच्यावाली आई बहिणी तिथं रडत बसल्या. ते निघलं तर यांना कायची परवा बी नाही. त्या प्रेतचं त्यांच्या उलगाडणं त्यांनी तर आमचं तर आसू पुसलं बी नाही त्यांनी. ते आमच्यावालं तिथं प्रेत पडलेलं होतं कोरलेलं, त्यांनी आसू सगळं पुसण्याची कोशिश नाही केली. उलटं उत्तर दिलं की 3 महिन्याकरता आम्ही करतोय. 3 महिन्यात कोणतं इच्छा? 3 महिन्यात बिल्डिंग उभा करणार आणि 3 महिन्यात पाडणार का तुम्ही बिल्डिंग? आणि मग आमचं प्रेत जाळणार ठेवणार का तिथं? बुजवायचं तेव्हा बुजवायचं का आमचं परत 3 महिन्यांनी? जो कोणचा न्याय आहे? जो अन्याय आहे का न्याय आहे? आणि ते बी आमदार साहेब बोलतोय आम्हाला असं 3 महिन्याकरता करायचं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.